सध्या पावसाची काय स्थिती आहे आणि नृसिंहवाडी परिसरामध्ये सध्या पूर परिस्थिती कशा प्रकारे आहे? गार्गी, मी सध्या नृसिंहवाडी या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची दृश्य पाहायला गेले तर कृष्णा आणि पंचगंगेच्या या संगमावरती आहे ते नृसिंहवाडीचं हे दत्त मंदिर आहे। हे मंदिर तर पाण्याखाली गेलेलं आहे, त्याशिवाय आजूबाजूची घरं आणि शेतीसुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे शिरोळ तालुक्यातलं आणि या सगळ्या परिसरातलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इथल्या सगळ्या नागरिकांची अपेक्षा आहे की जनावरांच्यासाठी निदान चारा छावण्या उभा करा, मात्र ते सुद्धा सरकारकडून झालं नसल्याचा आरोप आहे तिथले नागरिक करताना पाहायला मिळतात। नुकसानीचे पंचनामे करण्याची सुद्धा मागणी आहे ते इथले सगळे नागरिक करताना पाहायला मिळतात। या ठिकाणचे शेतकरी नेते राजू शेट्टी हे सुद्धा आता या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। पूरस्थितीची ते पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्यांच्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत। आपण राजू शेट्टी साहेबांनाच या संदर्भात विचारूया, काय सांगाल? सध्या शिरोळ तालुक्यातली अवस्था बिकट होताना पाहायला मिळते, महापुराचा विळखा अगदी घट्ट होताना दिसून येते। 100% महापुराचा विळखा बसलेला आहे आणि जीव वाचवण्यासाठी किंवा जनावर वाचवण्यासाठी लोक आपली जनावरं, गुरंढोरं, संसार साहित्य सगळे घेऊन बाहेर पडत आहेत। परंतु प्रशासनाकडून त्यांना पाहिजे तशी काही सहकार्य मिळत नाही आहे। फक्त सांगितलं जातं की आता गाव सोडा, पण कसं सोडा? सगळं साहित्य वाहून न्यायला वाहनं मिळत नाहीत। वाहनं मिळाले तर मग तहसीलदार सांगतात की आम्ही RTOना सांगितले, RTO सांगतात की तुमच्या गावातल्या वाहनांना आम्ही कमी भाड्यामध्ये द्यायला सांगतो। म्हणजे याच्यामध्ये शासन म्हणून काही करायला तयार नाही, फक्त सल्ला द्यायचं काम शासन करायला लागले। आता जनावरं उचलून नेली तर त्यांच्या चाऱ्याचं काय? त्या चाऱ्याची व्यवस्था नाही आहे आणि मग कुठंतरी पाहुण्याकडं नातेवाईकांच्याकडं जनावरं बांधायची, अशा प्रकारची हेळसांड व्हायला लागली आहे। नेमका पूर किती दिवस राहणार आहे, परत पाणी वाढणार की नाही ह्याच्याबद्दलची काही माहिती नाही। एकूणच अंधारात चाच पडल्यासारखं शिरोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेची अवस्था झाली आहे। पूरस्थिती हाताळायला सरकार कशा पद्धतीनं तोंड देते किंवा सरकार सक्षम आहे की नाही, मग तुम्हाला काय वाटते? यापूर्वीचे सुद्धा पूर आम्ही बघितलेले आहेत। त्यावेळी पूर नियंत्रणासाठी झालेली उपाययोजना पाहता यावेळी सरकारनं काहीच केलं नाही। विशेषतः जे स्थलांतरित त्यांना मदत करण्यामध्ये सरकार 100% अपयशी झालेलं आहे। ठीक आहे, 2 राज्यातल्या समन्वयामुळं आलमट्टीचा थोडा विसर्ग ठीक आहे, तर ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था झाली असते। एवढं एक सोडलं तर सरकारकडून फार काही चांगलं झालं असं मला वाटत नाही। खरं तर इथल्या सगळ्या नागरिकांना ज्यावेळी स्थलांतराच्या नोटिसा काढल्या होत्या त्यामध्ये धमकीवजा इशारा देण्यात आल्याचा आरोप आहे तो या शेतकऱ्यांचा या ठिकाणी होतोय। त्यामुळे या सगळ्या बाबीकडे तुम्ही कशा पद्धतीनं? प्रशासन नोटिसा काढतंय, एक प्रकारची ती धमकीच असते आणि त्यातून मग मदत काहीच करायचं नाही। म्हणजे बाहेर पडा नाही तर मरा, हाच अर्थ आहे या नोटिसाचा, दुसरं काही नाही। पण आता सरकारकडे या सगळ्या परिस्थितीत तुम्ही काय मागणी करणार? कारण या सगळ्या परिसरामध्ये दुष्काळ सदृश आहे, ती ओला दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झालेली आहे। नाही, एकतर चारा छावण्या काढून चारा पुरवला पाहिजे जनावरांना आणि जे स्थलांतरित झालेले आहेत त्या स्थलांतरितांना मानधन दिलं पाहिजे, अनुदान दिलं पाहिजे। नाहीतर हा खर्च किती वेळा करायचा आणि वर्षाला करायचा, काही दोष नसताना। एकतर पिकं बुडली, वाटोळं झालं ते झालं बाजूलाच, परंतु आता हाय ते घरातलं सगळं काहीतरी विकायचं आणि मग सगळं भांडी कुंडी भरवायचं आणि कुठेतरी दुसऱ्याच्या पाहुण्याच्या गावाला जायचं, हे अजून किती दिवस करायचं लोकांनी? पण आता नुकसानीची मदत देताना चंद्रकांत दादांनी परवाच पुण्यात सांगितले की राजू शेट्टीने एका ओळीत मागणी केली होती की 2019च्या निकषाप्रमाणे द्या, त्या पद्धतीनं आम्ही देऊ। आत्ताची काय मागणी असणार आहे? 2019चा निकष लावला तर आमची काही हरकत नाही, पण तो निकष लावा। आणि 2019चा निकष असा होता की त्या पुरामध्ये ज्यांचं नुकसान झालं पिकाचं, त्या पिकावरचं संपूर्ण कर्जमाफी झालेली होती, तो निकष लावा, आमची काही हरकत नाही। आता या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी किंवा नागरिकांच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने उभा राहणार? सरकारसमोर कशा पद्धतीने तुम्ही लढा देणार आहेत? नाही, आता पहिल्यांदा लोकांचं जनावर वाचवणं किंवा त्यांना सुरक्षित बाहेर काढणं किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवणं हे काम आहे आणि पूर ओसरल्यानंतर मग लोक आंदोलन उभा करून आम्ही न्याय मिळवून देऊ सामान्य लोकांना। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर हे होते राजू शेट्टी आणि त्यांनी स्पष्टपणे सरकारवरती आरोप केलेला आहे। पूरस्थिती हाताळण्यामध्ये सरकार कुठंतरी कमी पडल्याचा आरोप आहे तो होते। लोकांना फक्त नोटिसा देऊन बाहेर पडा नाही तर मरा अशा पद्धतीचा इशारा धमकीवजा प्रशासन देते, मात्र प्रशासन लोकांच्या मदतीसाठी काहीच करत नसल्याचा आरोप आहे ते त्यांनी केलेला आहे। गार्गी।
जी ज्ञानेश्वर, नक्कीच वेळोवेळची अपडेट जाणून घेत राहणार आहोत आणि नेमकी सरकारची भूमिका काय असणार आहे, कशा प्रकारे मदत पुरवली जाईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर यानंतर आपण पाहतोय 25 मिनिटात 50 बातम्या. कोल्हापूरमधील काही भागामध्ये अजूनही पूर परिस्थिती कायम आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली आहे, मात्र काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान पुणे बंगळुरू हायवेवरील पाण्याचाही अजून निचरा झालेला नाहीये. त्याची ड्रोन दृश्य तुमच्या समोर आहेत.